नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत सिंपल अशी ढोबळी मिरची मसाला. करायला एकदम सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यात तयार होणारी, ऑफिससाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी न्यायला अगदी परफेक्ट भाजी आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त ग्रेव्ही करू शकता किंवा थोडीशी सुकीसुद्धा ठेवू शकता. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला ढोबळी मिरची 4 लागते. स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, बिया बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि मध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत. तेल 2 टेबलस्पून टाका. तेल गरम झालं की मोहरी, जिरे पाव टीस्पून टाका. ह्या भाजीला तेल थोडं कमी लागतं, जास्त तेलकट भाजी चांगली वाटत नाही. कांदा 1 टाका. तर कांदा थोडासा लालसर होस तोपर्यंत भाजा. हिंग पाव टीस्पून टाका. हळद पाव टीस्पून टाका. आता आपण कट केलेल्या ढोबळी मिरची टाकूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. ढोबळी मिरची तेलात मऊ केली ना तर जास्त छान चवीला लागते. पाणी घालून शिजवायच्या आधी ती तेलात मऊ करून घेतली तर जास्त बरं असतं. मीठ चवीनुसार टाका. आता झाकून ठेवूया. 5 मिनटं आपण असं झाकून ठेवूया. अधूनमधून हलवत राहा, त्याच्यामुळे खाली लागणार नाही. 5 मिनटांनी बघूया. छान ती मऊ झालेली आहे, भाजली गेलेली आहे. म्हणून कांदा जास्त भाजायचा नाही, कारण जेव्हा आपण ढबू मिरची टाकतो त्याबरोबर तोही जास्त भाजला जातो. कांदा लसूण मसाला 3 टीस्पून टाका. तर व्यवस्थित तो मसाला परतून घ्या. शेंगदाण्याचा कूट 2 टेबलस्पून टाका. इथं शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्त कूट टाकला की मूळची भाजीची टेस्ट जाते, म्हणून मी इथं 2 टेबलस्पूनच टाकलेला आहे. गरम मसाला अर्धा टीस्पून टाका. चिंच आणि गूळ चवीनुसार टाका. ढोबळी मिरची पित्तकारक असते, त्यामुळे आंबट गोड अशी ही चवीची पित्त पण कमी होतं आणि चवीलाही खूप छान लागते. आता परत 1-2 मिनटं आपण वाफ देऊया. 1-2 मिनटानंतर परत परतून घेऊया व्यवस्थित. आता आपल्याला पाणी गरजेनुसार टाकायचं आहे. जितकं आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार आपल्यालाही पाणी टाकायचं आहे. आता 5 ते 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर बघूया. भाजी छान शिजलेली आहे, अगदी मऊ झालेली आहे आणि ग्रेव्ही पण अगदी अंगाबरोबर आहे, जास्त पण नाही आहे. तर वरून कोथिंबीर टाकूया. आणि ही गरम गरम भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच साध्या आणि रोजच्या आपल्याला लागणाऱ्या भाज्यांसाठी आणि रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.